हाय नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललंय आपल्या भाऊ-बहिणींचं? तर चहा पाणी झाला आणि स्वयंपाक झाला, अर्धा झालाय, अर्धा राहिलाय अजून. तर आता बनवायचं मला वांग्याचं कालवण. सगळं झालं का माझं आवडलं, फक्त आता कालवण राहिलं. काळा मसाल्यात बनवते. मसाला वगैरे भाजून घेतलेला आहे, वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आणि भात झाल्या, भाकरी झाल्या मस्तपैकी. आता फक्त कालवण करायचं. आता वांगे चिरून घेते. हे चांगले बघायचे, असे किडके विडके असतात आतमधून. चिडकं निघलंय वांग, हे टाकून देते. चार भाताचे वांगे. तर वांगे धुवून घेतले. आता थोडंसं त्याच्यामध्ये मीठ लावून घ्यायचं, मग ते चांगले लागते. मसाला टाकलेला आहे मीठ, पण थोडंसं वांग्यात आतमध्ये असं टाकायचं, मग चांगले लागते चवला. आता त्याच्यामध्ये मसाला भरायचा. कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची, त्या मसाल्यामध्ये पण वाटली थोडीशी. तर आता तेल गरम झाले, गॅस बंद केला होता. आता हळद टाकते थोडीशी. आणि वांगे टाकून घेते आता. मसाला पण टाकून घेते, त्याच्याबरोबर मसाला पण फ्राय होईल. चांगला मसाला परतून घेऊ आपण वांगे.
मीठ टाकलेलं आहे मसाल्यामध्ये. कमी पडलं तर बघू आपण नंतर. आता रस्सा बनवायच्या वेळेस. आता आपण मिक्सर वाटून घेतलेलं भांड्यामधलं पाणी टाकून मसाल्यात. तर असं आपण बनवलं, पाणी टाकले आपल्याला पाहिजे तेवढं. आता 10 मिनिटं आपण झाकण ठेवू, मग आपले वांग्याचं कालवण तयार होईल कमी गॅस करून. चला आपलं जेवण आता तयारच होतं आलं म्हणायचं. झाकण ठेवायचं म्हणजे वांगे शिजून निघाले. आणि इकडे बाजरीच्या भाकरी बनवल्या, भात बनवलाय. बाजरीच्या भाकरी भरून घेतल्यात वांग्याच्या कालवणासोबत. भात बनवला इकडे थोडासा. थोडंसं अर्धा असं झाकण ठेवू. आता वांग शिजत. त्याला का खाली वर असं करावं लागतं, म्हणजे एकाच बाजू शिजून निघते, एक बाजू कच्ची राहते. मग असं आणि आज साडी घातली तर कशी वाटते साडी सांगा नक्की. बऱ्याच दिवसातून साडी घातली. आज कामाला जाताना रोज ड्रेसच घालते. साडी घालायला वेळ लागतो, त्याच्यामुळे काही सकाळी सकाळी साडी घालायला जमत नाही मला. चला आता वर्ष दीड वर्ष झालं साडीच घालत नाही. गावाला जायचं असलं तरी ड्रेसच असते, त्याच्यामुळे म्हणलं चला आज बघ साडी व्हिडिओ मला तर कसं वाटतंय सांगा नक्की. आज बऱ्याच दिवसातून घातली, 1-1.5 वर्ष म्हणून. तर होतंय आपलं कालवण आता. वांग्याचं कालवण आता तयार झालेलं आहे मस्तपैकी. आणि छान अशी वरून अशी कोथिंबीर आपण टाकून घेऊ थोडीशी. पैकी आपलं वांग्याचं कालवण झालेलं आहे तयार. आणि आपण चिरून घेतलेली कोथिंबीर आपण वरून टाकूया थोडीशी.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मी नक्की सांगा कमेंटमध्ये. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.